मला सांगा, आपल्याला 3 गोष्टींची आवश्यकता असते, बरोबर आहे? कोणताही प्राणी असो, पक्षी असो, जो काही जिवंत प्राणी आहे त्याला 3 गोष्टींची अपेक्षा असते. 3 गोष्टी. मला सांगा, कोण सांगेल त्या 3 गोष्टी कोणत्या? ज्याला येते त्याने हात वरती करा. हा सांग वेद. हा बोल. हां हां बरोबर. जोरात टाळ्या वाजवा. पहिल्यांदा जोरात टाळ्या वाजवा. म्हणजे बस बस. आता ऐका, सर्व जिवंत प्राण्यांना 3 गोष्टींची आवश्यकता असते: अन्न, वस्त्र आणि निवारा. निवारा म्हणजेच घर. निवाराच म्हणजे काय? घर. बरोबर आहे? आता बघा, अन्न. अन्न म्हणजे काय? आपण जे जेवतो ते. बरोबर आहे? आपण समजा जेवलो नाही, आपण पोटात काही अन्नच आपल्या पोटात गेलं नाही तर काय होईल रे? आपण जिवंत राहू शकतो? जिवंत राहू शकतो? अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. आता दुसरं, मस्त्या करू नका, जरा ऐका मी काय सांगते ते महत्त्वाचं आहे. दुसरं, वस्त्र. वस्त्र म्हणजे काय? तर कपडे. वस्त्र म्हणजे काय? कपडे. मला सांगा, तुम्हाला जर कोणी उघडं ठेवलं, तुम्हाला काय वाटेल? हां, काय वाटतंय? लाज वाटतंय. बघा, वेदनी किती मस्त उत्तर दिलं. जर तुम्हाला कोणी उघडं ठेवलं तर तुम्हालाच नाही, सगळ्यांना, जरी लहान मुलांना, मोठ्या माणसांना उघडं राहण्याची काय वाटतंय? लाज वाटतंय. का? तर लक्ष, शरीर झाकणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून का? तर शरीर उघडं असेल तर आपल्याला लाज वाटते. समजलं? आणि म्हणून वस्त्राची गरज आहे, म्हणजे कपड्यांची गरज आहे. आणि तिसरा म्हणजे निवारा. निवारा म्हणजे काय? तर घर. बरोबर आहे? मग आता मला सांगा, आपल्याला जे घर असतं त्याला आपण घर बोलतो. बरोबर आहे? आपल्याला जर घर नसेल, समजा निवारा नसेल, तर काय होईल? आपल्याला उघड्यावर राहावं लागेल. उघड्यावर राहिलो तर आपल्याला बघा, उन्हापासून, पावसापासून, थंडीपासून, जनावरांपासून, चोरांपासून आपलं संरक्षण कसं व्हायचं? बाहेर उघड्यावर आपण पावसात झोपू शकतो? काय होईल? पावसात जर आपण राहिलो तर काय होईल? अरे, पावसात तुम्ही उभं राहिलात तर काय होईल? हां, पाऊस पडल्यानंतर तुम्ही भिजलात तर तुम्ही आजारी पडाल. बरोबर आहे? वेदसाठी जोरात टाळ्या वाजवा. म्हणजे त्यांनी पुढचं सुद्धा डोकं लावलं की पावसात जर भिजलो तर तुम्ही काय व्हाल? आजारी पडाल. बरोबर आहे? आणि सारखं जर तुम्हाला पावसात ठेवलं तर तुम्ही एवढे आजारी पडाल की तुम्ही जगूच शकत नाही. म्हणजे याचा अर्थ, उन्हात जरी तुम्हाला जास्त वेळ ठेवलं तरी तुम्ही आजारी पडाल. बरोबर आहे? असेच जर तुम्ही झोपलात समजा उघड्यावर आणि एखादा प्राणी आला, एखादा जनावर आला, साप आला, चावला, काय होईल? एखादा साप येऊन आपल्याला चावला, दंश केला त्यांनी, त्याचं विष आपल्याला चढलं, आपण का होऊ? मरून जाऊ. याचा अर्थ या सगळ्या गोष्टींपासून, म्हणजे ऊन, पाऊस, वारा, थंडी, बरोबर आहे, जनावरं, चोर, आपल्याकडं वस्तू असतात, सोन्याच्या वस्तू, आपण जर बाहेरच राहत, आपल्याला घरच नाही, आपण उघड्यावर राहतोय, चोर कधीही येऊन आपले पैसे घेऊन जाईल किंवा आपले दागिने चोरून घेऊन जाईल. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय पाहिजे? निवारा. निवारा म्हणजे काय? काय पाहिजे आपल्याला? घर. मग आता मला सांगा, आपल्या घराला, आपला जो घर आहे तो कशापासून बनवतात? काय काय लागतं त्याला? दगड लागतो, अजून सिमेंट, अजून अरे बाकीची बोला. लोखंडाच्या काड्या, स्टील त्याला बोलतात. काय बोलतात? स्टील. चांगलं आहे, निरीक्षण चांगलं आहे. कारण आताच्या म्हणजे स्लॅबचं घर बांधायचं असेल किंवा
जरी आपलं साधं घरं बांधताना सुद्धा स्टील वापरतात. व्हेरी गुड. अजून काय रे लागतं? कलर ते नंतरची गोष्ट, पण इतर गोष्टी काय महत्त्वाच्या लागतात? विटा, भिंत बांधायच्या आत, मग भिंत बांधण्यासाठी काय लागणार? बोलच काय? ओके, विटा लागतात. अजून सगळ्या भिंती बांधून झाल्या समजा, नंतर काय लागतं? त्याच्यावर काय टाकायला लागतात? नाही ना, वरती पाऊस पडू नये, ऊन लागू नये म्हणून वरती काय टाकतो आपण? पत्रा टाकतो. पत्रा किंवा आणखी काय लागतं? कौलं. आता कौलं जास्त लोक टाकत नाही, आता काय टाकतात? पत्रा टाकतात. पत्रा टाकल्यानंतर आपलं घर आपलं उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण मिळतं आपल्याला, बरोबर आहे. पण आता आपल्याला चोरांपासून संरक्षण करायचं आहे, मग आपण काय लावतो? चोरांपासून संरक्षण करायचं असेल तर काय लावतो? बरोबर आहे, बोल. काय? दरवाजा. काय लावतो आपण? का? दरवाजा जर आपण उघडा ठेवला तर चोर कधी पण घुसतील, बरोबर आहे. आणि आपण दरवाजा लावतो, खिडक्यांना पण खिडक्या लावतो, बरोबर आहे. हा, मग हे जसं आपलं घर असतं, बरोबर आहे, आपल्या घराला आपण घर म्हणतो, तसंच प्राण्यांचं सुद्धा घर असतं. त्याला काय म्हणतात? नाही. प्राण्यांचं आता वाघ, सिंह, हत्ती कुठं राहतात? हा, बरोबर आहे. कुठं राहतात? बरोबर, जोरात बोला ना, आवाज येत नाही. गुहेत राहतात.